पिवळ्या रंगाचा कपडा असेल तर त्याच्यावर जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन म्हणजे एकदमच भारी. तर नमस्कार मंडळी, मी मिताली. आज मी तुम्हाला व्हायरल असलेल्या हल्टरनेक पोलक्याचं कटिंग दाखवणार आहे. सुरुवातीला आपण अस्तर कट करून घेऊयात. तर आपण छातीचा 1/4 प्लस 1.5 इंच असा अस्तरचा एक तुकडा बाजूला काढून घेतलेला आहे. आता राहिलेला आपण दुमडून घेऊयात. आता आपण 1.5 इंच साईडला एक्स्ट्रा मार्जिन सोडून राहिलेल्या याच्यावर आपण वरचा भाग ठेवूया. आपण खालचा आणि वरचा भाग दोन्ही संगती कट करणार आहोत. तर आपण शोल्डर टाकणार आहोत 3.5 इंच आणि मुंडासुद्धा आपण 3.5 इंचावर टाकणार आहोत आणि बॉक्स बनवून घेणार आहोत. आपला छातीचा 1/4 म्हणजे 4.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी सोडलेलं आहे. आता वरच्या साईडला गळा रुंदीला मी 2.5 इंचावर गळा रुंदी टाकते आणि 1 इंचावर गळ्याचं माप टाकून आपण गळा कट करून घेऊयात. आता जेवढा आपण अस्तर कट केलं आहे सेम तेवढंच आपण मेन फॅब्रिकसुद्धा कट करणार आहोत. आता सरळवर सरळ ठेवून आपण मुंडा आणि खालची बाजू शिवून घेणार आहोत. खालच्या बाजूला आपण मुंडा आणि खालच्या बाजूला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता दोन्ही बाजू आपली स्टिच करून झाल्यानंतर आपण याला नॉच मारायची आहे. नॉच मारल्यामुळे त्याला शेप व्यवस्थित येईल, व्यवस्थित उलटलं जाईल ते. आता आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे. उलटवून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण जिथे शिलाई मारलेली आहे तिथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. आपण 1.5 इंच बॅक साईडला एक्स्ट्रा सोडलं होतं त्याची आपण हुकपट्टी तयार करून घ्यायची आहे. आता आपण जो काटाचा भाग आहे तो पुढच्या बाजूला लावणार आहोत, त्याच्यामुळे आपला टॉप अजून ॲक्टिव्ह दिसणार आहे. आता आपली जे गळ्याचं मार्किंग केलेलं होतं ते पूर्ण आपण मोजून घ्यायचं आहे. ते 9.25 येत आहे. तर मी आता काटाची बाजू घेतलेली आहे, त्याला अस्तर पण सेम तेवढंच घेतलेलं आहे. आता मी 9.25 मार्किंग करते आणि 3 इंच एक्स्ट्रा अशी मी कॉलर पट्टी तयार करून घेते आहे. आता आपल्याला या दुमडून कॉर्नर्स कट करून घ्यायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित असा राऊंडचा शेप देऊन शिवून घ्यायचं आहे. आपली ही कॉलर तयार झालेली आहे. आता आपण याचा सेंटर काढून घेऊयात. सेंटर काढून घेतल्यानंतर पुढच्या बाजूचा सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला कॉलरचा सेंटर आणि पुढच्या बाजूचा सेंटर असं सरळवर सरळ ठेवायचं आहे आणि कॉर्नरला बॅक साईड ठेवायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि आपली कॉलर पलटवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला हॉल्टरनेकचा टॉपची कॉलर लावून झालेली आहे. आता आपण साईड फिटिंग करून घेऊयात. आपण सरळवर आधी शिलाई मारून घेणार आहोत आणि पलटवून मग आपण फिटिंगची शिलाई मारणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा व्हायरल असा हॉल्टरनेक पोलका तयार झालेला आहे. अजून असे छान छान व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा. थँक्यू.